नमस्कार मित्रांनो, आज इंडिया पोस्ट मध्ये डायरेक्ट एजंट या पदासाठी जाहिरात निघाली आणि या ठिकाणी खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि त्या कमेंट्सची उत्तर प्रत्येकाला एक एक उत्तर देण्यापेक्षा असं समजलं की मी सर्व कमेंट्स एकत्र घेऊन त्यावर आधारित एक व्हिडिओ तयार करावा आणि सर्वांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावं। आणि याच उद्देशाने मित्रांनो या ठिकाणी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि आपल्या सर्व कमेंट्सचं उत्तर मी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी देत आहे। या ठिकाणी पहिली कमेंट्स होती देविदास खेडकर सरांची आणि त्यांनी विचारलं होतं की डायरेक्ट एजंट म्हणजे सर काय असणार, काम काय असणार असं विचारलं होतं। तर या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट एजंट म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही एक एजंट म्हणून काम करणार, तुम्हाला जसं LIC मध्ये LIC एजंट असतात त्याचप्रमाणे पोस्टल ज्या विमा सेवा असतात, पोस्टलच्या ज्या दोन विमा सेवा आहेत लक्षात ठेवा मित्रांनो, दोन विमा सेवा आहेत त्या पण तुम्हाला सांगतो। एक PLI आहे म्हणजे PLI म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणून एक योजना असते त्यासाठी, आणि दुसरी आहे रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स, रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये, त्याला आपण RPLI असं म्हणतो। ती PLI आणि RPLI या दोन योजना असतात आणि पोस्टाच्या बऱ्याच विमा योजना असतात ज्या चालवण्यासाठी एजंट हवे असतात पोस्टांना, आणि त्या डायरेक्ट एजंटची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। आणि या एजंटला हे एजंटच्या मार्फत ते एजंट काय करतील, कोणाला पॉलिसी वगैरे पाहिजे त्याप्रमाणे ते त्या व्यक्तींना शोधतील, तर हे काम तुमचं असतं, त्या एजंटचं असतं। त्यानंतर या ठिकाणी निखिल गोवावळ सरांनी प्रश्न विचारला होता, फिमेल पण भरू शकतात का सर? तर फिमेल भरू शकतात, मेल पण भरू शकतात। या ठिकाणी मित्रांनो फिमेल मेल मोस्टली अंगणवाडी सेविका असतील, सेल्फ एम्प्लॉयड कोणी असेल किंवा बेरोजगार कोणी असेल, त्याचप्रमाणे सर्व्हिस मधून रिटायर झालेला कोणी असेल, तर या ठिकाणी ते सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे सेल्फ तुम्ही बेरोजगार असाल किंवा एखादा पार्ट टाइम तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतं। फक्त क्रायटेरिया काय आहे या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावची लोकसंख्या जर 5000 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही 12वी पास असावे, आणि 5000 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही 10वी पास असावे। फक्त एवढा क्रायटेरिया या ठिकाणी या डायरेक्ट एजंट या पोस्ट साठी आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, सर परमनंट आहे का जॉब, या ठिकाणी मित्र विचारत आहे। तर मित्रांनो तुम्ही लाईफ टाइम डायरेक्ट एजंट म्हणून काम करू शकता, या ठिकाणी कधीही तुम्ही जॉब असं नाही की काढून टाकणार। आणि याचं बऱ्याच जणांनी विचारलं की पेमेंट कसं असतं, तर तुम्ही एजंट म्हणून काम करणार आणि एजंट म्हणून तुम्ही जेवढं काही त्या ठिकाणी जेवढे व्यक्ती त्या ठिकाणी पॉलिसीसाठी मिळवतात त्याच्या कमिशन मध्ये तुम्हाला ते रक्कम मिळत जाईल, तो पगार मिळत जाईल। म्हणजे साधारणतः 2% पासून कमिशन सुरू होतं ते 10, 15, 20% पर्यंत ते कमिशन असतं। जसं तुम्ही जास्त व्यक्तींना त्या विम्याशी जोडताल तसं जास्त पेमेंट तुम्हाला मिळत जातं, पण साधारणतः 12-14 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट मिळतं। तुमच्या त्या कामावर डिपेंड करतं की तुम्ही ते काम कसं करता, लोकांना किती जास्त प्रमाणात पॉलिसी या ठिकाणी जोडता। नवनाथ ऐवळे सरांनी प्रश्न विचारला होता की पगार किती। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी देविदास खेडकर सरांनी प्रश्न विचारलाय, एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकतो, तर ह्याची प्रोसिजर कशी आहे पहा मित्रांनो, तुम्हाला 9 फेब्रुवारी पर्यंत जे पहिल्यांदा स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला जी ठिकाणे दिसत आहेत त्या ठिकाणावर तुमच्या अंडर मध्ये कोणतं डिव्हिजन येतं त्या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म आहे PDF मध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत आहे, लिंकला जा, टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथून ती PDF डाउनलोड करा, तिथं फॉर्म आहे तो फॉर्म भरा आणि त्या PDF वरती आणि स्क्रीनवरती जो पत्ता दिसत आहे तुम्हाला त्या पत्त्यावरती तुम्ही मित्रांनो तो फॉर्म तुम्ही पाठवा। पाठवल्यानंतर ते तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील, त्या इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या परफॉर्मन्स नंतर तुम्हाला एजंट निवडायचे की नाही ते त्या ठिकाणी तुम्हाला ठरवतील। आणि एकाच ठिकाणी का किती, तुम्ही तुमच्या ठिकाणी किती तुमच्या एरिया अंडर एरियामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे काम करू शकता। या ठिकाणी आणखी बरेच प्रश्न आहेत घ्यायचे आहेत आपल्याला, गव्हर्नमेंट जॉब आहे का? तर जॉब मित्रांनो जॉब म्हणण्यापेक्षा एक पार्ट टाइम तुम्ही व्यवसाय म्हणून याला घेऊ शकता। सर SCBC मराठा करिता या ठिकाणी पोस्ट कोणती, बेसिक का आहे? बेसिक पुन्हा सांगतो की तुम्ही जे कमिशन मिळवता, बेसिक वगैरे पगार काही नसतो, तुमच्या कमिशन मध्येच असतं 10, 12, 20% तुमच्या पॉलिसीनुसार, त्या पॉलिसी रिन्यूअल करणं, नवीन सुरू करणं यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट मिळत जातं। इंटरव्ह्यू होणार, इंटरव्ह्यू मध्ये फक्त साधे प्रश्न विचारले जातात, तुम्ही आता काय करता,
तुम्ही हा जॉब करू इच्छिता का, काय करू इच्छिता, याबद्दल जी सिंपल क्वेश्चन्स असतात ती या ठिकाणी विचारले जातात. फॉर्म कुठून घ्यायचा, महिला भरू शकतात का, डिटेल माहिती द्या सर प्लीज, सीमा वैभव म्हणतात. फॉर्म मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहे, तिथून पीडीएफ डाउनलोड करा. ती पीडीएफ मध्येच फॉर्मचा फॉर्मॅट आहे तो भरा. तुम्हाला त्या पीडीएफ मध्येच ऍड्रेस आहे, तुमचा ऍड्रेस कोणत्या डिव्हिजनच्या अंडर येतो तो पहा आणि त्या ऍड्रेस वरती तो फॉर्म तुम्ही पाठवून द्या. IRDA लायसन्स म्हणजे काय सर, फॉर्म कसा भरायचा प्लीज. आता चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला. IRDA लायसन्स तर मित्रांनो या ठिकाणी पॉलिसी एजंट म्हणून काम करण्यासाठी IRDA लायसन्स देतं, जे की 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. किती, 3 वर्षासाठी तुम्ही या ठिकाणी IRDA लायसन्स देतं. IRDA म्हणजे तुम्हाला माहित असेल मित्रांनो, इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया असतं. भारताची जी इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जे लायसन्स सर्व इन्शुरन्स क्षेत्र आहे, विमा क्षेत्र, त्याला कंट्रोलिंग करणारी IRDA असते आणि ही एजंटला लायसन्स देत असते काम करण्यासाठी. तर लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, तर तो नो प्रॉब्लेम. लायसन्स नसेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. लायसन्स नसेल तर तुम्हाला मग नंतर 3 दिवसाचं ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि त्या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या फीस आहेत, 200 रुपये 250 रुपये, ज्या फीस देऊन तुम्ही ते 3 दिवसात ट्रेनिंग पूर्ण करू शकता आणि तुम्ही ते लायसन्स घेऊ शकता. लायसन्स 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण लायसन्स तुम्ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर, सिलेक्ट झाल्यानंतर ते पोस्टल डिपार्टमेंट त्याप्रमाणे तुमचं 3 दिवसाचं जे ट्रेनिंग आहे त्याचं आयोजन करतं आणि ते ट्रेनिंग तुम्हाला नंतर पूर्ण करून ते लायसन्स दिलं जातं. आणखी आपल्याला बऱ्याच कॉमेंट्स आहेत मित्रांनो, त्या आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा, फॉर्म ऑफलाईन भरून तुम्हाला त्या ऍड्रेस वरती पाठवून द्यायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे का, परमनंट पोस्ट आणि वॉक इन इंटरव्ह्यू आहे. मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेस परमनंट म्हणता येत नाही, एक व्यवसायासारखं आहे. तुम्ही एजंट म्हणून काम करतात, LIC एजंट आपण पाहिले त्याप्रमाणे. एक्झाम कधी होणार आहे सर, सेंटर काय राहील, नागपूर राहील का सांगा. ते या ठिकाणी एक्झाम नाही, या ठिकाणी मुलाखत होणार आहे आणि तुमचे जे विभाग आहे त्या विभागामधलं एखादं पोस्टल ऑफिस तालुक्याच्या ठिकाण किंवा एखाद्या तुमच्या विभागीय ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखत द्यावी लागेल. तुम्हाला नंतर ते 15 दिवस अगोदर मुलाखतीच्या कळवतील की मुलाखत या तारखे आणि या ठिकाणी आहे म्हणून. त्यानंतर हँडिकॅप साठी आहे का, हो सर्वांसाठी आहे, महिलांसाठी आहे, हँडिकॅप साठी आहे, पुरुषांसाठी आहे, सर्वांसाठी आहे ज्यांना करण्याची इच्छा आहे. आणि स्पेशली जे अंगणवाडी सेविका असतील, जे सर्व्हिस मधून रिटायर झालेले असतील किंवा बेरोजगार वगैरे असतील, त्यांच्यासाठी खूप चांगला हा ठिकाणी एजंट म्हणून काम करण्याची एक या ठिकाणी चांगली संधी आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी जी फीस होती, बऱ्याच जणांनी प्रश्न पण विचारला होता की फीस जी आहे, जी 400 रुपयाची फीस आहे ती कशी भरायची काय नाही. ते तुम्हाला ट्रेनिंग काळामध्ये वेगवेगळ्या परीक्षा ज्या अरेंजमेंट करायची असतात त्यावेळेस तुम्हाला ती फीस वगैरे भरायची असते. या ठिकाणी फॉर्म वगैरे भरा तुम्ही आणि फॉर्म भरून तुम्ही तो मित्रांनो या ठिकाणी पाठवून द्या. काही आणखी शंका मनात असतील तर प्लीज कमेंट्स मध्ये द्या, त्याची उत्तर मी अवश्य देईल. या व्यतिरिक्त तुमच्या मनात आणखी काही माहिती असेल याबद्दल, डायरेक्ट एजंट बद्दल, तर प्लीज खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा मित्रांनो. आणि काही करेक्शन असेल, माझ्या सांगण्यात काही चुका झाल्या असतील, मी तर तसं काही करेक्शन होईल किंवा असं काही सांगत नाही, पण एखादी गोष्ट राहून गेली असेल प्लीज तशी कमेंट बॉक्स मध्ये लिहा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा सांगतो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो.